तारदाळ येथे भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून या अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यातील माहितीनुसार फिर्यादी आकाश शंकर चौगुले, वय 27 वर्षे, राहणार सोलगेमळा, शहापूर, सध्या राहणार संगमनगर, तारदाळ, यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गिलेश कुमार ललवानी, राहणार इचलकरंजी, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 6 मार्च 2026 रोजी दुपारी साधारणपणे 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली. जयसिंगपूर ते इचलकरंजी जाणाऱ्या रस्त्यावर तारदाळ येथील पिवळावाडा हॉटेलसमोर हा अपघात झाला. फिर्यादी आकाश चौगुले व त्यांचे मित्र विशाल महादेव कळी हे दुचाकी क्रमांक MH09 FC 6282 या मोपेडवरून पार्वती इंडस्ट्रीज येथून निघून संगमनगरकडे जात होते. ते रस्ता ओलांडत असताना जयसिंगपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक MH64B Q0812 या वाहनाच्या चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत आकाश चौगुले यांच्या डोक्याला, दोन्ही खांद्यांना व शरीरावर दुखापत झाली आहे, तर त्यांचे मित्र विशाल महादेव कळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इचलकरंजी येथील अलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार चळचूक यांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल झुगर पुढील तपास करीत आहेत.